पांढरा शुभ्र लांबसडक असा आपला बटाट्याचा खीस तयार आहे. एकदा बनवून ठेवला की वर्षभर तरी अजिबात झंझट नाही. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही एका 5 मिनिटात हा बटाट्याचा चिवडा तयार करू शकता. हा बटाट्याचा खीस तयार करण्यासाठी आदल्या दिवशी वगैरे बटाटे भिजत घालण्याची अजिबात आवश्यकता नाही किंवा याला त्रुटीमध्ये वगैरे भिजत ठेवण्याची अजिबात गरज नाही. अगदी एका दिवसामध्ये बनवून तयार होतो. लगेच बटाट्याची साल काढायची आणि लगेच खिसून शिजवून वाळत घालायचा. एवढी झटपट प्रोसेस आहे. इथे बघू शकता टाकल्या क्षणी कसा आपला फुलला आहे बटाट्याचा खिस आणि किती पांढरा शुभ्र दिसतोय ते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये. चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 5 बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. शक्यतो खिसासाठी बटाटे घेताना लांब बटाटे घ्यायचे आहेत. बटाट्यांच्या आपण व्यवस्थित सगळ्या साल काढून घेणार आहोत. साल काढल्यानंतर बटाट्याला आपल्याला लगेच पाण्यात टाकून घ्यायचं आहे, नाही तर आपला बटाटा काळा पडतो. आपण याच्यामध्ये तुरटीही वापरणार नाही आहोत. पद्धतीने सगळ्या बटाट्यांची साल काढून पाण्यामध्ये आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे आहेत. आजपासून आपण आपल्या चॅनलवरती उन्हाळी रेसिपींची सिरीज चालू केलेली आहे. पुढचे 10 ते 15 दिवस वाळवणाच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड होत राहतील. त्यामुळे तुम्ही जर का अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे रेसिपींची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. इथे बघू शकता या पद्धतीने आपण वरची फक्त अलगद अशी साल काढून घ्यायची आहे सगळ्या बटाट्यांची. सगळे बटाटे कमी छोट्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे. शक्यतो बटाट्याचा खीस करताना आपण मोठं भांडं वापरणार आहोत पसरट. इथे बघू शकता मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण ही बटाट्याची खिसणी वापरणार आहोत जी जाडसर आहे आणि याच्यामुळे काय होतं आपला खीस हा जाडसर आणि लांब पडतो. ते बघू शकता या पद्धतीने आपले सगळे बटाटे खिसून घ्यायचे आहेत. सुरुवातीला बटाटा खिसताना आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे, नाहीतर सगळं पाणी आपल्या बाजूला उडू शकतं. इथे बघू शकता कसला आपला जाडसर लांबसडक असा बटाट्याचा खीस बनवून तयार आहे. याच पद्धतीने आपण सगळे बटाटे खिसून घेणार आहोत. बटाट्याचा खीस करताना बटाटे आपल्याला उभा धरायचा आहे, म्हणजे जो आपला खीस आहे तो लांबसडक पडतो. आणि जेवढी तुमची लांब खिसणी आहे तेवढी खिसणीच्या एका टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत एकसारखा बटाटा खिसत जायचा आहे. मध्ये आधी अजिबात आपल्याला ड्रॉप करायचा नाही आहे. एक बटाटा खिसून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत आणि नंतर दुसरा बटाटा खिसायला घेणार आहोत. इथे बघू शकता बटाटा उभा धरून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सलग आपल्याला खिसत न्यायचा आहे. मध्ये आधी अजिबात त्याला माघारी न्यायचा नाही आहे, म्हणजे काय होतं आपल्या बटाट्याचा खीस जो आहे तो लांबसडक पडतो. तुमची खिसणी जर का धारदार असेल तर जरा सांभाळूनच बटाट्याचा खीस करायचा आहे. जसा बटाटा संपत येतो तसा आपला स्पीड थोडं कमी करायचा आहे. याच पद्धतीने आपण सगळे बटाटे खिसून घेणार आहोत. खिसताना तुम्हाला बटाट्यामध्ये पाणी कमी वाटेल तसं तसं तुम्ही पाणी ॲड करत जायचं आहे. इथे बघू शकता आपले सगळे बटाटे खिसून तयार आहेत. व्यवस्थित असे हाताने थोडेसे चोळून आपल्याला अलगद एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. त्या पातेल्यामध्ये मी अगोदरच पाणी घेतलेलं होतं. या पद्धतीने आपण सगळे बटाट्याचा खीस चोळून दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत. पाण्याच्या कलरवरून ओळखायचं असतं बटाटे स्वच्छ धुतलेत की नाही ते. पहिलं पाणी आपल्याला बघू शकता किती गढूळ आलेलं आहे. जोपर्यंत खीस धुतानाचं पाणी स्वच्छ आणि ट्रान्सपरंट दिसत नाही तोपर्यंत आपल्याला बटाट्याचा खीस धुवून घ्यायचा आहे. मग ते तुम्हाला कमी जास्त वेळाही धुवायला लागू शकतो. मी ते 4 वेळा धुवून घेतलेला आहे. तुम्हाला 5 वेळाही धुवायला लागू शकतो. तुम्हाला मी शेवटचं पाणी दाखवते किती स्वच्छ आलेलं आहे. तो या स्टेजपर्यंत आपल्याला बटाट्याचा खीस धुवून घ्यायचा आहे. बघू शकता किती पांढरा शुभ्र आपला असा खीस दिसतोय न त्रुटी घालता. मी 4 वेळा इथे बटाट्याचा खीस धुवून घेतलेला आहे आणि आपल्या पातेल्यातलं पाणी बघू शकता किती ट्रान्सपरंट आणि स्वच्छ आहे. या स्टेजचं पाणी येईपर्यंत आपल्याला बटाट्याचा खीस धुवून घ्यायचा आहे. बटाट्याचं खीस धुत असतानाच मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. इथे बघू शकता आपल्या पाण्यालाही उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपण जो बटाट्याचा खीस धुतलेला होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. बटाटे खिसल्यापासून पाण्यामध्ये टाकेपर्यंतची प्रोसेस आहे ती आपल्याला जराही वेळ न घालवता करून घ्यायची आहे. नाहीतर आपले बटाटे काळपट पडतात आणि आपण याच्यामध्ये त्रुटीही वापरलेली नाही आहे. या बटाट्यांचा खिसा आपल्याला घालून झालेला आहे. त्यानंतर आपण याला एक उकळी येऊन देणार आहोत. ते बघू शकता संपूर्ण खीस टाकून झाल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटांनी मी याला लाकडी उलथण्याच्या दांड्याने याला हलवून घेणार आहोत. तुम्ही कोणतेही वापरू शकता. फक्त पाठीमागच्या दांड्याने याला हलवून घ्यायचं आहे. दांड्याने हलवल्याने काय होतं आपला खिसही सगळा मिक्स होतो आणि न तुटता. इथे बघू शकता एक 4 ते 5 मिनिटानंतर आपल्या खिसाला कशी उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर आपण एकदा हलवून घेणार आहोत आणि चेक करणार आहोत की आपला खीस शिजलेला आहे की नाही ते. खीस शिजला आहे चेक करण्याची उत्तम पद्धत म्हणजे खीस आपला दांड्यावरती घ्यायचा आहे आणि फक्त नखाच्या साहाय्याने बघायचं आहे की तो शिजलेला आहे की नाही. लगेच तुटत असेल
तर आपल्याला म्हणायचं की शिजलेलं आहे. जास्त वेळही याला मऊ शिजवून घ्यायचं नाही आहे. संपूर्ण खीस शिजण्यासाठी मला एक 10 मिनिटं लागली. तुमची क्वांटिटी जास्त असेल तुम्हाला जास्तही वेळ लागू शकतो. खीस शिजल्यानंतरून चाळणीमध्ये ओतून पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. मी इथे वडी उकडायची चाळण वापरली आहे. तुमच्याकडे जर का पुरणाची चाळण असेल तुम्ही पुरणाची चाळण वापरू शकता. त्यातून पूर्ण पाणी निथळून जातं आणि आपलं खीस पूर्णपणे थंड होतो. खीस थंड झाल्यानंतर या पद्धतीने आपल्याला उन्हात घालून घ्यायचं आहे. उन्हात घालताना या पद्धतीने हात हलवून आपल्याला व्यवस्थित उन्हात घालून घ्यायचा आहे. म्हणजे खीसही आपला मोकळा सुटसुटीत पडतो. एका जागी गट्टू असा पडत नाही. इथे बघू शकता या पद्धतीने मोकळा सुटसुटीत कसा खीस पडतोय. खीस घालताना हातानेच घालून घ्यायचा आहे. कोणते उलातनं वगैरे चमचा वगैरे याचा वापर करायचा नाही आहे. कारण का आपला खीस शिजलेला असतो मग तो तुटू शकतो. दिवसभर उन्हात वाळवल्यानंतर संध्याकाळी मी याला घरामध्ये घेऊन आले होते काढून. इथे बघू शकता हे आपले वाळलेला खीस तयार आहे. तर याला काढायचा कसा कपड्यावरून त्याची मी पद्धत सांगते. कपडा पलटी करायचा आणि त्याच्यावरती पाणी शिंपडून घ्यायचं आहे. पूर्ण कपड्यावरती जिथपर्यंत आपला खीस आहे तिथपर्यंत पाणी शिंपडून एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. यामुळे काय होतं आपला खीस आहे जो पटकन निघतो. इथे बघू शकता 10 मिनिटानंतर मी खीस काढून घेणार आहे. प्लास्टिकचा वगैरे कागद वापरण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. कपड्यावरती खीस आरामशीर निघतो. कागदावरती जेव्हा तुम्ही खीस घालता त्यावेळी काय करता कागदाला तेल लावता. याच्यामुळं खिसाचा वासही येतो आणि खीस काळपटही उडतो. त्याच्यामुळं काय करायचं कोणताही एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि खाली काहीतरी बेडशीट वगैरे अंथरून त्याच्यावरती कपडा अंथरायचा आणि त्याच्यावरती आपण खीस वाळवून घेणार आहोत. इथे बघू शकता खीस कसा आरामशीर निघतो आहे. याच पद्धतीने आपण सगळा खीस काढून घेणार आहोत. तुम्ही आणखीन जर का 5 मिनिटं याला भिजत ठेवलं तर आणखीन आरामशीर खीस निघू शकतो. या पद्धतीने आपण सगळा खीस काढून घेणार आहोत आणि त्याच दिवशी उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेणार आहोत. ज्या दिवशी घातला त्या दिवशी एक आणि दुसऱ्या दिवशी एक असे 2 दिवस मी उन्हामध्ये खीस कडकडीत वाळवून घेतलेला आहे. इथे बघू शकता 2 दिवस खीस वाळल्यानंतर कसा मस्तपैकी आपला पांढरा शुभ्र खीस बनून तयार आहे. खीस वाळल्यानंतर बघू शकता तुम्हाला वाटत असेल किती पातळ झालेला आहे. पण तो तळल्यानंतर खूप असा फुलला जातो. ते बघू शकता जाड खिसणीने खिसलेला आहे तरीसुद्धा असं पातळ असं खीस वाळून तयार आहे आपला. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये थोडासा खीस टाकून चेक करायचं आहे की आपलं तेल कडकडीत गरम झालेलं आहे की नाही. टाकल्यावरती यायला हवा. या स्टेज आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता टाकल्या कसा आपला खीस फुललेला आहे. किती पांढरा शुभ्र दिसतोय. किती थोडा खीस टाकलेला होता त्याचं किती फुलून झालेला आहे. मस्तपैकी पांढरा शुभ्रा कुरकुरीत असा आपला खीस बनवून तयार आहे. 2 दिवस वाळवून घेतलाय तरीही जास्त वगैरे भुगा झालेला नाहीये. लांबसडक असा आपला खीस तयार आहे. पण खिसाचा चिवडा तयार करणार आहोत. त्यासाठी आपण झाऱ्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याच पद्धतीने झाऱ्यामध्ये शेंगदाणे घ्यायचे आणि अशा हलवून आपल्याला तळून घ्यायचे आहेत खरपूस होईपर्यंत. शेंगदाणे भाजल्यानंतर व्यवस्थित टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहेत आणि काय होतं आपल्या शेंगदाण्यातलं तेल पूर्णपणे नितळतं. इथे बघू शकता पांढरा शुभ्र असा कसला आपला मस्त खीस दिसतोय बटाट्याचा. त्याच्यावरती शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. तुम्ही झटपट असा चिवडा बनवून तयार करू शकता. वरती एक लाल चमचा तिखट घालून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. पण खीस बनवताना मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळे पुन्हा मीठ घालण्याची आवश्यकता नाही आहे. इथे बघू शकता या पद्धतीने आपण हाताने याला मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही लाल तिखटाऐवजी पिठी साखरही वापरू शकता जर का तुम्हाला गोड चिवडा हवा असेल तर किंवा मिरचीही तळून याच्यामध्ये चिरून घालू शकता. मस्तपैकी आपला उपवासाचा चिवडा तयार आहे. जेव्हा तुम्ही वाटेल तेव्हा अगदी 5 मिनिटात बनवून तयार करू शकता. एकदा बनवून वर्षभर ठेवला की. सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या पुढच्या वळवण्याच्या रेसिपीसाठी.